आपल्या मित्राची गाडी चोरीला गेलेली आहे. बर तर कंप्लेंट दिलेली आहे, पण पोलीस लोक ऍक्शन घेत नाहीत. कशी गेली चोरीला? कुठं गेली? आपल्या पार्किंग मधनं गेली चोरीला. कुठल्या तुमच्या बिल्डिंग मधून? हा, बिल्डिंग मधनं. कधी गेली? मग काय करायचं? कधी गेली? आता एक 15 तारखेला गेलेली. काय म्हणतात पोलीस? आणि बाकीचं नंतर ते ये उद्या, ये परवा, ये परवा. का? हा. कोण बोलतोय? जय महाराष्ट्र, मी रामराजे भोसले बोलतो. ससून हॉस्पिटल येथे आणले असून. हा, बोला ना. हॅलो, जय महाराष्ट्र म्हणलं. हा, जय महाराष्ट्र, बोला ना. तुमची एक तक्रार आली होती साहेब, आमच्याकडे एक सोशल वर्कर आहे. हा. तुम्ही काय त्या देड्यांची गाडी त्यांची चोरीला गेली, ते तुमच्याकडे सारखे सारखे येतात, तुम्ही त्यांची हा. तक्रार घेत नाही, तुम्ही त्याला चुकीच्या भाषा बोलताय, म्हण खरं आहे का? बघा, विचारा त्यांना. त्यांची नाही, तक्रार त्यांनी ऐका नाही, सांगितलं. verify ऐका करा. ना, ऐका तुम्ही ना, सारखं त्यांनी सारखं सांगण्यात- ऐका ना सर. हा. तो तुम्ही तर त्याला असं बोलता का की तू सारखं सारखं येऊ नको, तुला सांगितलेलं एकदा समजतं का? त्याला आम्ही काय सांगितलंय, म्हणलं फोन करू नको वारंवार, तुझी गाडी हा. भेटल्यानंतर आम्ही तुला कॉल करू. नाही नाही, तो म्हणतो तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज वगैरे दिलेले आहे, तरी पण तुम्ही 2 महिने झाले त्याचा तपास नाहीये. हा ना, साहेब, मग आता ते साधारण सापडेल माणसं तेव्हा- ऐका ना सापडेल साहेब, तेव्हा साधारण सापडणार ऐका ना. ना, साधारण माणसानं कष्ट करून गाडी घेतलेली तुम्ही असती. साहेब कुठलं हा. बोलताय, काय बोलताय? माझ्या समोर या. नाही नाही, मी काय वारजाला. म्हणतोय साहेब, तुम्ही फोनवर साधारण मला बोलू नका. ऐका फोनवर ना करायची- साहेब. फोन तुम्ही का? कोणी असा, तुम्ही मला फोन करायची गरज नाही. का बरं ओळख फोन करायची सांगू नका गरज मला. नाही? कुठनं इकडे मी तुम्हाला बोलतोय, ओळख तिकडून सांगितली का? बोलतोय. ओळख सांगितली का मी तुम्हाला? हा, माझं मग नाव कशाला सांगितलं. ओळख सांगताय? नाव नाही रामराजे सांगितलं भोसले पाहिजे का? हे ते. नाव नाही सांगायचं का तुम्हाला साहेब? नाही नाही, काय नाव गरज पडली सांगायचं मला का नाव नाही? सांगायची? तुम्हाला मग गरज काय असेल काय तर म्हणून तिथे या बोलायचं पोलीस मी? स्टेशनला. अहो, काय म्हणून बोलायचं सांगा ना फोन. साहेब. हा? फोनवर बडाय आणताय काय तिकडे नाव सांगून? अहो, फक्त नाव सांगतोय माझं. हा, मग तुम्ही कोण विचारणार मला? माझं आता नाव मी आहे. तपास करणार अहो, आहे ना. माझं नाव आहे ते. त्यात मग काय बडाई करायचं काय आहे? मला तुमचं नावात नाव? कुठं बडाई येते? तुमचा तुम्हाला काय वाटते संबंध मला बडाई फोन साहेब? करायचा? अहो, मी विचारतोय तुम्हाला प्रश्न. तो माझ्याकडे आलाय, तो मला सांगतोय. ठीक मी आहे, म्हणलं आता तर मी बोलून घेतो. ऐका, आता मी मी म्हणलं, हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला तुम्ही समोर चुकीचं या बोललो माझ्या का? जरा. मी तुम्हाला चुकीचं बोललो का? मिस्टर, ह्याच्यामध्ये तुम्ही बडाई आहे समोर का? यायचं आता माझ्या. ह्याच्यामध्ये मी काय बडाई आहे सांगितलंय का? तुम्हाला? मी तुम्ही काय मला तुम्हाला अहो, सांगितलंय? मी समोर तुम्हाला काय येईल माहिती हो. मिळाली ना, ती तो समोर भाग घेऊन नाहीये. यायची पोलीस ऐका स्टेशनला. ना, पण मी तुम्हाला तेव्हा चुकीचं फोन मी बोललोय ICU का? मध्ये. मी तुम्हाला चुकीचं बोललोय का? सांगा तुम्ही मला. कोण हॅलो? म्हणलं? हॅलो. हा, पोलीस हवालदार देशमुख बोलतोय. काय म्हणत होता? मी जरा ICU मध्ये होतो. अहो साहेब, तुम्ही ICU मध्ये होतात. पहिलं फोन उचलल्या जर सांगितलं असतं तर आम्ही कशाला हा. पुढचं बोललो असतं? आम्हाला कळतं तुमच्या टायमाची कदर ठेवायची साहेब. आता त्या हा? ICU मध्ये मला डॉक्टर बडबड करायला लागले तुमच्या आवाजाने. नाही मला हे लोक येऊन बडबड करत होते. काय होतं विषय साहेब? अहो, पण चुकीची माहिती तुम्ही ऐकून घेत जाऊ नका हो. त्यांची पूर्ण माहिती ऐकून ऐका घ्यायची, की नंतर ऐका. आम्हाला फोन मग करायचा ना. मी तुम्हाला एवढंच फोन आमचं केला. म्हणणं आहे, ऐका ना बाकी काय ऐका ना. नाही. मी तुम्हाला हा. फोन केला. मी तुम्हाला अरेरारे केली, शिवीगाळी केली. मी काहीतरी बोललो. मी नाही, मग फक्त आम्ही एवढंच तरी बोललो. कुठं तुम्हाला काय नाही बोललो? नाही कारण नाही, काय- तुम्ही बोलले कसं ना की असतं? मला रुबाब करायला का तिकडून हे का? फोनवर ऐका ना, फोनवर असं होतं ना, हे बघा फोनवर साहेब, तुम्हाला बोलतात एक ना. सांगतो. मी कोण आहे समोर येण्यात काय आणि फोनवर ह्याची काही घेणं नाही. बोलण्याचं- ऐका हा. तर, मी काय तुम्हाला हा. मोठेपणा अजून 1% पण सांगितला नाही. मी कोण आहे नाही, हे त्याची- तर त्याची सांगणार गरज पण पण गरज ना. नाही. हे ऐका ना, सांगणार पण सांगायची नाही. पण गरज नाही. मला हा. सगळं कळतं कुणाच्या बोलण्यावरून कोण आपल्याला सहकार्याची भूमिका घेतं न घेतं. बरोबर? बरं, त्याला एवढी सहकार्य करून सुद्धा तो तुमच्याकडे येतोय. तो थांबा. हा, बोला. ऐका ना, तुमची बी चूक आहे. जरा 2 मिनिटं थांबा. ऐका, हा. त्यांनी खोटी माहिती दिली ह्यांनी, बरोबर? तर ते आता काय? ह्यांनी खोटी माहिती दिली ना तुम्हाला. काय खोटी माहिती? कोणी? ऐका ना साहेब, 2 मिनिट. देशमुख साहेब, हा. मला एवढंच म्हणायचं आहे की जर ठीक आहे, हा झालेला गेलेला विषय सगळा ठीक आहे. आता ह्यांनी काय केलंय, ह्यांनी बऱ्याच प्रयत्न केला त्या गाडीसाठी, बरोबर साहेब? तर बरं, ह्यांनी बरं, प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाती काही येत नव्हतं, म्हणून त्यांनी बरोबर, माझ्याशी भेट घेतली. तर मी तुम्हाला हा. फक्त एवढंच विचारत होतं की नेमका साहेब काय प्रश्न आहे की हे खोटे अहो, बोलतात त्याने- का? ऐका ना, ऐका तुमचाच नाही फोन. हां, त्यांनी 100 वेळा 100 जणांकडनं मला फोन आणले असते. ते मला कळलं तुमच्या बोलण्यावरून. काय का बोलायचंय आता का त्याला? कळलं सांगू का? जेव्हा माणूस एखादा चिडचिडपणा करतो ना, तेव्हा जास्त अहो, फोन तुम्ही झालेले सांगा, असतात. आम्हाला एकच काम आहे का तेवढं ऐका ना, सांगा. ते सांगतो, जेव्हा माणूस आपण चिडचिड सांगतो करतो ना. पैसे दिले आणि नाही FIR नाही, घेतली तुम्हाला मी नाही. काय बोललो हा? की मी रामराजे भोसले बोलतोय, बरोबर? याचा अर्थ हा. काय की माझं नाव मी सांगितलं तुम्हाला. तुम्ही मला बरं, बरं. नंतर बोलणं झाल्यानंतर असं म्हणलं नाही पाहिजे की तुमचं नाव काय आहे. त्यापेक्षा मी पहिलं हा. सांगताना मी बोललो की माझं नाव रामराजे भोसले आहे, बरोबर? नाही, त्याच्यामध्ये काही मला- चूक आहे ऐका, का? ऐका. त्याच्यामध्ये शिवे आहे मला- का? ऐका, त्याच्यामध्ये आरोरोडे 2 आहे मिनिटं का? ऐका. हं. 2 मिनिटं आहे का? मला काय वाटलं रामराजे भोसलेंच्या इथनं बोलतोय असं मला नाही वाटलं. नाही, मी स्वतः रामराजे भोसले तुम्हाला बोलतो हा, म्हणलं. मग मी आणि ICU सांगा मध्ये ते- स्टेटमेंट घेत होतो ना. हा, तुम्हाला ऐकू येत असेल ऐका statement. ऐका, तुम्ही जर मला बोलले असते ना की मी बिझी आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये आहे, अहो रात्र गरीब लोकांसाठी मदत करणारा मी एक कार्यकर्ता आहे,
हॉस्पिटलची हॉस्पिटल ऐका ना. गरज असते लक्षात अहो ठेवा. साहेब तुम्ही गुगलला ह्या सोशल मीडियाच्या कुठल्याही माध्यमातून माझं नाव सर्च करून बघा. तुम्ही माझ्याशी तुम्ही ऐका ना. बोलताय. मला एकच म्हणायचंय तुम्ही ह्यांना सहकार्य करा आणि त्या व्यक्तीने जरी 100 जणांना कधी फोन नाही लावले केलं असेल. सहकार्य? ऐका ना तो काय मला तो माणूस म्हणला मला एक रितसर अर्ज पाहिजे ह्यांच्या विरोधात मला हा. गुन्हा दाखल करायचा आणि तक्रार द्यायची. मी म्हणलं मी बोलून नाही, घेतो. देऊ द्या. ऐका 2 मिनिटं देऊ द्या ऐका. त्याला. त्यांनी विषय पैसे त्याचा दिले नाही. म्हणतोय ना, कुणाला दिले काय दिले माझं ऐकत त्याने साहेब. असं कुणाला काही बोलेल कोणही. तेच मी त्याला तक्रार द्यायला विचारलं पैसे कोण देतं का? म्हणून अयो सर म्हणूनच मी ते विचारतो की हा. कायद्यामध्ये असं नाहीये बाबा, म्हणून मी त्यांची तुम्हाला गाडी सविस्तर सापडली असती हे झालं असतं तर गोष्ट वेगळी सर होती सर ना. सर सविस्तर बोलायला फोन केलता मी की सर हे हा. असं असं तुमच्याबद्दल चुकीचं बोलत आहे का हे तुम्हाला अच्छा, कन्फर्म अच्छा. करायला मी फोन केला. काय आहे डिपार्टमेंटची इज्जत ठेवणं माझ्या रक्तात आहे पहिल्यापासून आणि प्रत्येक बरोबर आहे. डिपार्टमेंटच्या लोकांना मी सहकार्य करतो तिथं गरीब असो किंवा श्रीमंत. ह्याचा अर्थ हा. असा आहे की फक्त हा व्यक्ती असा बोलत होता तर साहेब मी तुमच्याशी कन्फर्म घेत होतो. बरोबर आहे, पण बरोबर तुम्ही आहे. जी खात्री भाषा करू. माझ्यासोबत वापरलेली आहे ती एकदम चुकीची आहे. आजपर्यंत मला अहो, त्यांनी महाराष्ट्रामध्ये माझं- ऐका, त्यांनी महाराष्ट्रामध्ये- माझं लय डोकं खाल्लंय. ऐका महाराष्ट्रामधल्या सर्व डिपार्टमेंटशी माझं बोलणं झालं साहेब. पण आजपर्यंत अच्छा, मला अच्छा. कुणीच चुकीचं बोललेलं नाही का मी त्यांना ऐका ना, कधीच माझं- चुकीचं बोललेलं नाहीये. माझा समज काय झाला की रामराजे भोसलेंच्या ऑफिसवरनं बोलतोय असं मला वाटलं ICU मध्ये. तेच मी तुम्हाला सांगितलं म्हणलं की आता बाबा कुठं जातोय कुठं कुठं हा मला ते समजलं मला तुमच्या बोलण्यावरून वाटलं की हा व्यक्ती हा. जास्त जाणार. पण ठीक आहे एखादा माणूस अडचणीत असेल तर 10 दारं शोधणं साहजिक आहे साहेब. ऐका लक्षात ना घ्या. बरोबर आहे. त्याच्याही त्याच्यामध्ये गोष्टी काही चुकीच्या चुकीचं नाही त्याची म्हणता गाडी येणार. गेलेली आहे गरीबाची. त्याची गाडी ऐका. काढली हप्ते भरून भरून बिचारा हा. थकलेला आहे. बायकोचं पण आता- सोनं गहाण ठेवलं त्यानं मला आता सांगत होता परिस्थिती. एवढं करून हा. देखील ह्या पोलिसांनी मला सहकार्य नाही केलं. मला यांच्याबरोबर तक्रार द्यायची. मग आता आता काय मला सहकार्य सांगा करायचं? मला सांगा ऐका, तक्रार मी नाण्याला घेतली त्याची. साहेब नाण्याला 2 बाजू असतात बरोबर. तर मी त्यांची बाजू ऐकून घेतली. माझं कर्तव्य बरोबर नाही का आहे. तुम्हाला फोन करून विचारायचं की आहे साहेब ना, तुमच्याबद्दल हे 100%. चुकीचं बोलतंय का काय खरं सांगा मला. अगदी बरोबर आहे, अगदी त्याच्यामध्ये बरोबर आहे. फोनच करा ना तुम्हाला भेटणंच शक्य आहे किंवा होतं न होतं तुम्ही ICU मध्ये आहे तर मी ICU मध्ये यायला पाहिजे होतं का भेटायला साहेब सांगा. नाही ना बरोबर आहे. मला पण आता तुमच्या डायरेक्ट मी वरिष्ठांशी PIशी बोलतच होतो तेवढ्या तुमचा फोन आला. पण म्हणलं जाऊ दे हा. कसं आहे साहेब मी प्रत्येक ICU जण मधनं बाहेर आलो आणि तुम्हाला फोन केला. तेच सांगतो प्रत्येक जण जर तुम्हाला फोन लावत असेल तर कुणीतरी असल्याशिवाय लावतं का. मी कुठला अहो, लय- राजकारणी नाही. ऐका ना ऐका, मी ऐका. काय तुम्हाला माझ्या धमकीचा processनी मी फोन काही केलेला केलं नाही. का त्याला प्रोसेसच मी कळलं आता आपण मी काय तेच करणार त्याला. सांगतो तुम्ही जी माझ्याशी भाषा केली ना की तुम्ही इथे येऊन भेटा मग तुम्ही कोण आहे आणि हे करता का. मी कुणाकडनं बोलत नव्हतो साहेब. मी नाही, स्वतः फोनवर तुम्हाला दबाव आणता तो लोक मी- आता तुम्हाला माहिती आहे कुठल्या गोष्टी. मी दबाव आणणाऱ्या मधला कार्यकर्ता नाही साहेब. हा, मग लक्षात आम्हाला घ्या एकच कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रामध्ये फोन येतात, हे 36 होतात. डिपार्टमेंट मधल्या पोलिसांना मी नोकरी जाता जाता वाचवलेला कार्यकर्ता आहे साहेब मी. नाही, मी नाही, एवढं चांगलं आहे ना. लोकांना तुमचं सहकार्य करतो. कार्य चांगलं आहे आम्हाला आता हा. कळलं. परंतु त्यामुळं- आमचा गैरसमज काय झाला तुम्ही रामराजे भोसलेंच्या ऑफिसवरनं बोलताय. हम्म. मला असा एवढंच गैरसमज म्हणायचं फक्त झाल्यामुळं की आता हा माणूस आम्हाला तुमच्याकडे सर्वसामान्य येईल. नागरिकांनी जरी फोन केला तरी आम्ही त्याला रिस्पेक्ट मला एवढंच म्हणायचं आहे की आता त्याने DSPचा मी म्हणलं ह्या गोष्टी करू नका. कसं असतं साहेब मला सगळ्या गोष्टी समजतात. आता उद्या हा. त्याला सांगा मला सांगा त्यानं जर तुमच्याशी चुकीची भाषा वापरली असेल तर मी त्याच्या हा. तोंड आणलं असतं तो कोण जरी असला असता तर लक्षात ठेवा. कारण हा. ह्या आयुष्यामध्ये जर एक पोलीस डिपार्टमेंट एक कुटुंब असतं लक्षात घ्या. तर तुम्हाला जर दोष दिला तर मी त्याचं पहिलं हा. कान सोडा आणलं असतं साहेब लक्षात घ्या. पण याचा अर्थ असा नाहीये की जर तो चुकीचा नसेल आणि डिपार्टमेंट चुकीचा असेल तर सर हा. ह्याचा पण विचार केला जातो लक्षात घ्या. नाही बरोबर आहे ना. तुम्ही ती FIR बघितली का त्याच्याकडे? काय FIR दाखवली का तुम्हाला त्यांनी? त्यांनी मला सगळं दाखवलं हे लिहिले यांनी केलं. तरी मी सुद्धा स्वतः तो का CCTV फुटेज दिलं यांना. मी दुसऱ्याची ऐका ना. गाडी हरवलेली ती पण शोधून दिली हे सांगत आता मी होता मला. एक मिनिट आहे का मी तपासी अंमलदार आहे. हम्म. मी एकटा गाडी शोधणार आहे का? माझ्या मागे किती कामं असतात. मी त्यांना त्याचा all तेच पुणे म्हणलं शहरात BC झालाय. मला तेच म्हणायचं आहे. ग्रामीणला झालाय. एवढं बोलण्यापेक्षा मला एवढं तुम्हाला एक विनंती करायची आहे साहेब. तुम्हाला जरी 10 कॉलनं त्रास झाला असेल तर त्याच्या आता 10 कॉल सारखेच असतात असं पण नाहीये साहेब. बरोबर मी तुमच्या पहिलेही रेकॉर्डिंग तुमच्या मोबाईलमध्ये होत असेल तर ऐका. त्याच्यामध्ये 1 सेकंदाची जरी माझी चूक असेल तर इथून मी तुमच्यापर्यंत चालत येऊन तुमचे पाय पकडेल. नाही मी कुठं म्हणलं आयुष्यात तुमची चूक आहे नाही म्हणून. तुम्ही मी बोलले ना म्हणणारच नाही ना. तुम्ही बोलले आलं ना का लक्षात? तिथून बोलून फुगिरी मारता का इथून या बोला ह्या अहो, बोला. ऐका हं. हे मी का बोललो तुम्ही कोणाच्या ऑफिसवरनं बोलत असाल तर समोर येऊन बोला म्हणलं. ऐका काय विषय होतो हा. आता साधारण माणसाचा राग हा सगळ्यात मोठा असतो. तो माझ्याकडे हा. येऊन असं बोलत होता. मी म्हणलं ठीक आहे तू असंच कुणीतरी एखाद्या पोलिसांवरती आळ घालू शकत नाही. मी एकदा त्यांना विचारतो आणि मग हा. तुम्हाला विचारण्यासाठी फोन केला. पण दुर्दैव असं झालं की तुम्ही ICU मध्ये होतात बरोबर का.
अहो लय कामं आमच्या हां. मागे किती कामं असतात तुम्हाला माहिती आहे, त्याला माहिती आहे का? फक्त मला एवढंच म्हणायचं आता, मी शेवटचं तुम्हाला हां. सांगतो, त्यांनी कुणाला फोन करू आता न करू त्याचा विचार जाऊ द्या. फक्त त्याची गाडी शोधण्यामध्ये त्याला सहकार्य ऐका, करा. त्याला आहे ना आता चौकीला लावून द्या. मी हां. काय काय केलंय तपासती कागदपत्र बघून जा Yes. बाबा म्हणावं, फोटो काढून घेऊन जा. येस, येस. तेवढं कारण करा मी सहकार्य. तक्रार घेतली आणि गप बसलोय असं नाही ना. ते मग ह्या लोकांना कळत नाही. त्यांचंही चुकीचं नाहीये. काय होतं त्यांना या ती लोकांना गाडी लाख कळत नाही, ही मोलाची, लोक हे न मलाही शिकलेले कळतंय. असतात. ही न नाही, लोक नाही. ऐका ना, तुम्हाला वाटतं त्याला ना या त्या लोकांना गाडीचं कळत महत्व आहे, नाही. हे मलाही कळतंय. ऐका ना, महत्व तर कुणाला नसणार आहे साहेब. हा. साधं गॅस आणायचं झालं तर गाडी लागते, जेवायला जायचं म्हणलं तर गाडी लागते. गाडी तर सगळ्याला नाही, नाही, लागते, तो बरोबर भाग आहे. वेगळा आहे. त्याचं कामच त्याच्यावर डिपेंड आहे. आणि हे मलाही माहिती आहे. डिपार्टमेंटकडेच येणार ना माणूस. गाडी हरवली तर कुठे येणार? हा, मग जर दुसरं 2 महिने कुठं झालं जाणार आहे? तक्रार देऊन जर नाही होत तर माणूस चिडचिड होणारच ना. नाही, प्रयत्न नाही, करत सापडल्यावर राहणार ना. ऐका सापडल्यावर आम्ही वापरणार आहे का त्याची ते गाडी? नाही, प्रयत्न करतच राहणार ना. 100 फोन काय हा, 150 मग फोन काय करणारच ना साहेब. ऐका ना, त्यापेक्षा त्यांनी इथं यावं, बघावं मी काय काय केलंय. मी दाखवतो मला त्याला फक्त की एवढंच बाबा हे म्हणायचंय असं की असं तुम्ही केलंय. तुम्ही जी भाषा माझ्यासोबत वापरली अत्यंत निंदनीय आहे. मी तुमच्याशी कधीही चुकीचं बोललो नाही. परंतु ऐका. तुम्ही ऐका, मी माझं कोण आहे तुम्हाला मी हे ऐका, जाणून मी तुम्हाला घेण्याऐवजी सांगितलं ना, मला काय वाटलं की रामराजे भोसले यांच्या ऑफिसमधनं बोलतोय. तुम्हाला क्लिअर कट सांगितलं ना ते मी. आता ऐकण्याचा गैरसमज तुमचा झाला, पण हा. बोलण्याचा गैरसमज माझा झाला नाही, होणार नाही आणि कधी होऊ शकत नाही. मी कधी तुम्ही तुम्हाला वावरला ना, हां. तुम्हाला माहिती आहे पोलीस काय करतात काय नाही सगळं नाही तुम्हाला माहिती आहे. पोलीस काय आम्ही पण काय करतो हे आम्हाला पण माहिती असतं ना. नाही काय कामं असतात पोलिसांच्या हा, मागे, काय सगळ्या गोष्टी आहेत. सगळं मला तुम्ही जर पहिल्याच वावरलाय. फोनमध्ये तो बोलले वावरलाय असते का ना, पोलिसांच्या? नाही मला जर तुम्ही पहिल्यांदाच म्हणले असते ना मी ICU मध्ये आहे, सर मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नसतं. सर मला सगळ्या गोष्टीचं माहिती आहे बाबा. ICU म्हणजे काहीतरी केस असल्याशिवाय माणूस असेल टाइमपास करायला थोडी ICU मध्ये माणूस जाणार आहे. बरोबर का नाही साहेब? बरोबर. मग मला सांगा या सगळ्या गोष्टीची त्यानं मला जेव्हा सांगितलं मी म्हणलं 2 मिनिटं कन्फर्म घेतो. कारण एखाद्याच्या बद्दल आपण अर्ज लिहितोय तर त्याचा 10 वेळा विचार करावा लागेल, पडताळणी करावं लागेल. कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे. दोन बाजू बघितल्या पाहिजे. बाबा हा चुकीचाही बोलू शकतो. उद्या ज्याला ह्यानं रागामध्ये अर्ज लिहायला लावला आम्हाला, तुम्ही जे एखादा इमानदार पोलीस ऑफिसर असेल तुमच्यावर किचड उचललं तर किती महागात पडणार? एखादा शब्द गेलेला किती महागात पडतो साहेब सांगा तुम्ही. बरोबर आहे. त्यामुळं मला एवढीच विनंती आहे की तो कोण सामाजिक कार्य करत नाही असं. हां, तर मी खूप कार्य करतो. कार्य करून माझं आयुष्य पूर्ण हे चाललंय. पण अजून करायलाच अजून काहीच नाही. मला स्वतःला शून्य समजतो. राहायला कुठे आहेत? राहायला कुठे आहेत? धनकवडीला आहे. मला एवढंच म्हणायचं साहेब, तो धनकवडीला आला ना थोडंसं सहकार्य करा आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य कराल. लागलं तर ऐका, अहो गरीबाचीच करायची असते, मोठ्याची नसतं सहकार्य करायचं. हे आम्हाला शिकवलंय पहिल्यापासून. हां, त्यामुळे आलं लक्षात. मला एकच म्हणायचंय फक्त 100 कामं चांगली केली आणि ही काय ह्याची गाडी नाही सापडली फक्त- म्हणून माझ्यावर ब्लेम करतोय हा. नाही मी त्याला बोललो पर्सनली ब्लेम करायचा तुझा पण अधिकार नाहीये. ते प्रमाणे. डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटच्या पद्धतीनं काम करणार ह्या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे सर. त्याला मला परवा सगळं एवढंही म्हणलं, कळतंय. बाबा तुझी गाडी भेटली नाही, माझी गाडी घेऊन जा वापरायला. मला सगळं आता काय कळतं सांगू त्याला? सर. तुम्ही त्याला त्याला तुम्ही तो जेव्हा येईल ना तुमच्या चौकीला त्याला पहिला हां. शब्द मी असा त्याच्या- बोललो त्याच्या की बायकोला विचारा की तू 2 त्या दिवसापूर्वी ऑफिसरला भेटून बोललो त्याला होतो. मी काय बोललो तू त्या जो काय असेल ऑफिसर त्यांना तू चुकीचं बोलू नको, त्यांना प्रेशराईज करू नको. कारण तुझा तेवढा हां. अधिकार नाहीये. त्यांना अधिकार देणारे काही वरचे त्यांचे वरिष्ठ आहेत. तू बोलू नको. बरोबर आहे. एवढं बोललो. जे काय असेल ते मला बोल असं बोललो का मी तुमचा मान हां. राखतो म्हणून लक्षात घ्या. कारण मला माहिती आहे बरोबर. कुणाचं किती कामं असतात. एका टायमाला 100-10 केस असेल तर काय करणार माणूस? या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. लक्षात घ्या. फक्त मला जे चुकीचं बोलले नाही साहेब ते अत्यंत म्हणजे एकदम चुकीचं मला वाटलं. मला कधीच कुणी बोललं नाही. नाही माझा गैरसमज झाला, तुम्हाला स्पष्ट सांगितलं ना मी. मला ते त्याच्या ऑफिसवरनं बोललं ना, फक्त तर आता तो स्वतः त्यांनी येईल. बोलावं अशी माझी अपेक्षा असते. Yes. बाबा रामराजे भोसले बोलतायत तर त्यांनी स्वतः बोलावं. ठीक आहे. आता मी एक अशी गरीब अपेक्षा माणूस माझी आहे असते. रामराजे भोसले. मी स्वतःच तुमच्याशी बोललो आहे हा, बस. मग हे तुमचं नाव आता मिसगाईड झालं मला, तर मी काय करणार त्याला? वेळ असेल तर सर्च करून बघा छोट्याशा कार्यकर्त्याचं कार्य काय आहे म्हणजे समजल की बाबा हा माणूस खरंच आपल्याला चुकीचं बोलत नव्हता. चालतंय, त्याला आहे ना समजून सांगा. त्याच्या बायकोला 2 सांगितलंय मी दिवसापूर्वी सगळं भेटून समजून. सांगितलंय. मी सगळं समजून त्याची बायको सांगितलं भेटली आहे. होती. फक्त तुम्ही आहे ना तो येईल तर थोडंसं सहकार्य करा एवढंच बोलायचंय. आमच्या DG वाल्यांना सुद्धा ते फुटेज देऊन सगळं तपास चालू आहे. चालतंय. आता जर किती लगेच गाडी घावणारी आहे का ती, आणि घावली तर त्याचं गुड लक. त्याच्या मागणे गेलेल्या 2 गाड्या मी ताब्यात दिल्या. बर ठीक आहे साहेब. एक रिक्षा, काय 2 व्हीलर. मला आता एवढंच म्हणायचं आहे की फक्त मी तुम्हाला फोन केला. पहिल्या फोनमध्ये मला खूप चुकीचं बोलले तुम्ही. पण तुम्हाला गैरसमज झाला हा त्यात माझी चुकी नाहीये. मी बोलण्यात बरोबर. चुकी कधी करत नाही. मी सगळ्या गोष्टीचं मला नॉलेज असल्याशिवाय मी तुम्हाला फोन करत नाही. आणि तो माणूस हां. माझ्याकडे तक्रार घेऊन येत नाही. तो माणूस माझ्याकडे आला म्हणजे मी काहीतरी असेल ना साहेब या गोष्टीचं मला बरोबर. माहिती आहे.
आणि मी बरोबर, तुमच्या विचारपूस करतो म्हणजे मी काहीतरी असेल साहेब, म्हणजे मला माहिती आहे अगदी त्या बरोबर आहे, गोष्टी. अगदी बरोबर आहे. त्यामुळं आणि मला हे तुम्ही विचारपूस करताय हे योग्य आहे. मी बी याची दाखल करायला आला तरी अपोजिट वाल्याला फोन करतो पहिला. येस तसंच का तसाच करतो? आमचा प्रकार आहे. त्यानं मला हां. सांगितलं आणि मी तुमची फक्त पडताळणी करत होतो. संवेदनशील भाषेमध्ये मी तुमच्याशी बोलत होतो. त्याच्यामध्ये कुठलंही हां. वैर नाहीये. फक्त एवढंच बरोबर सांगतो आहे, की बरोबर आहे. सहकार्य करा, एवढीच अपेक्षा आहे. अवश्य, अवश्य. पण त्याला काय म्हणावं, तू येऊन प्रत्यक्ष काय तपास येईल, केलाय येईल. तो बघ. तो येईल आता चौकीला, फक्त सहकार्य करा. हां? हां, त्याला येस, लावा संध्याकाळी. येस, त्याला येस. ती सगळी कागद दाखवतो मी. येस, येस. आभारी आणि आहे. आणि काय करायचं ते एवढं आता तरी त्यांनी मला सांगावं. एवढं तरी सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे साहेब. अहो, आमचा आता एकदा दाखल झाली म्हणल्यावर तपास चालूच असतोय ना. हां, चालतंय साहेब. का तो येईल. थांबवलाय का तपास आपण? येईल तो. हां? हां. हां, चालतंय. गैरसमज भाव काढून टाक पोलिसांविषयी काय असतील तर मनात. चालतंय, चालतंय, चालतंय. हां? ठीक आहे, ठीक आहे. सॉरी येस, बरं का, तुम्हाला काय वाईट वाटलं असेल. नाही, नाही. माझ्या वतीने सॉरी. आता त्याच्या येस. वतीने तुम्ही बोललात. येस, येस. ओके. हां? नाही, नाही. माझ्याही गलतीने जर काय तुम्हाला वेडं वाटलं बोललं असेल नाही, तर नाही. सॉरी. काही प्रॉब्लेम नाही साहेब. हां? चला. जय महाराष्ट्र. जय जय महाराज.